यशया अध्याय 20। अश्शूर देशाचा राजा सर्गोन याने पाठविल्यावरून तर्तान अशदोद येथे आला व त्याने अशदोदाशी लढून ते हस्तगत केले। त्यावेळी आमोजाचा पुत्र यशया याच्याद्वारे परमेश्वर म्हणाला, जा, आपल्या कमरेचे गोणताट सोडून टाक, आपल्या पायातला जोडा काढ। त्याने तसे केले। तो उघडा व अनवाणी चालला। तेव्हा परमेश्वर म्हणाला, 3 वर्षेपर्यंत मिसर व कुश यास चिन्ह व विस्मय व्हावा, म्हणून माझा सेवक यशया उघडा व अनवाणी चालला। तसा अश्शूर देशाचा राजा, मिस्रातील बंदिवान व कुशाचे हद्दपार केलेले तरुण व म्हातारे यास उघडे, अनवाणी व उघड्या कुल्ल्यांनी मिसर देश फजित व्हावा म्हणून घेऊन जाईल। ज्या कुशाची त्यांनी अपेक्षा केली व ज्या मिसर देशाची त्यांना घमेंड वाटली, त्याच्यामुळे ते घाबरे व लज्जित होतील। त्या समयी या समुद्रतीरचे रहिवासी म्हणतील, पहा, अश्शूरच्या राजापासून आम्हास सोडवावे म्हणून आम्ही ज्याची अपेक्षा केली, ज्याकडे आम्ही सहाय्यार्थ धावलो, त्याची अशी गत झाली। मग आमचा निभाव कसा लागेल?